माझ्या पाठीमागून एक आवाज येतोय, बघा तुमच्या ओळखीचा आहे का? वेलकम टू द फर्स्ट एपिसोड ऑफ घराजवळचे पक्षी. आणि हा आवाज आहे इंडियन ग्रे हॉर्नबिल, भारतीय राखी धनेश या पक्षाचा. भारतामध्ये धनेशाच्या 9 प्रजाती सापडतात आणि त्यातली माणसाजवळ सातत्यानं सापडणारी प्रजाती म्हणजे इंडियन ग्रे हॉर्नबिल. हा आकाराला बाकीच्या हॉर्नबिल्सपेक्षा छोटा आहे आणि मानवी वस्तीमध्ये बऱ्याच वेळेला दिसतो. याला ओळखायची सगळ्यात सोपी खूण म्हणजे याच्या चोचीवरती असणारा शिंगासारखा भाग. याची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? हा इतर पक्ष्यांप्रमाणे घरटं बनवत नाही, तर हा मोठ्या झाडांच्या ढोल्या निवडतो. मादी या ढोलीमध्ये जाटते, अंडी देते आणि ढोलीचं दार चिखलानी आणि तिच्या विष्ठेनी बंद करून टाकते. आता ही नराची ड्युटी आहे की पिल्लं मोठी होऊन बाहेर येस तोपर्यंत त्या मादीला आणि पिल्लांना सातत्यानं भरवत राहणं. पहिल्यांदा हा नर फळं भरवतो, पण जशी पिल्लं बाहेर येतात तशी प्रोटीनची गरज पडायला लागते. त्यामुळं नंतर तो किडे आणि नंतर हळूहळू छोटे पक्षी, बेडूक, छोटे उंदीर यांची सुद्धा शिकार करून त्या घरट्यामध्ये आणून ठेवतो. याची आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. बऱ्याच वेळेला बरेचसे पक्षी वेगळ्या वेगळ्या ब्रीडिंग सीझनमध्ये वेगळे वेगळे पार्टनर्स निवडतात, पण हॉर्नबिलची मात्र आयुष्यभर एकच पेअर असते. सर्व धनेश पक्षी हे प्रामुख्यानं फलहारी आहेत आणि त्यामुळं त्यांच्या विष्ठेतून पडणाऱ्या फळांच्या बियांमधून जंगल वाढायला मदत होते. त्यामुळेच यांना गार्डनर ऑफ द फॉरेस्ट असं सुद्धा म्हणतात. घरट्यासाठी झाडाच्या नैसर्गिक ढोल्यांचा वापर केला जातो. यावरनं तुम्हाला कळेल की मोठी झाडं का महत्त्वाची आहेत. हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांना जरूर दाखवा आणि तुमच्या गावात या पक्षाला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग एपिसोड्ससाठी फॉलो करत राहा साईभाईला.